राज्यातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचाच वर्चस्व पाहायला मिळाला। 288 पैकी 124 जागांवर भाजपचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले। यामध्ये 34 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले। फक्त नंदुरबार आणि हिंगोली जिल्ह्यात भाजपची पाठी कोरी राहिली। भाजप पाठोपाठ शिंदेंची शिवसेना निकालामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली। शिंदेंच्या शिवसेनेचे 61 नगराध्यक्ष निवडून आले। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 36 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले। दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला मोठा धोबीपछाड मिळाला। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 50चा आकडाही पार करता आलेला नाही। तिन्ही पक्षांचा मिळून फक्त 47 जागांवर विजय झाला। त्यामध्ये काँग्रेसला 27, ठाकरे सेनेला 8 तर पवारांचे 12 उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी झाले। आजच्या निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। 2017 साली आम्ही नंबर 1 चा पक्ष होतो। त्यावेळी आमचे 1602 नगरसेवक होते। आता त्याच्यात दुपटीपेक्षा जास्त 3325 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूण जी नगरसेवकांची संख्या आहे त्याच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। याचा अर्थ प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालेलं आहे। या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला। एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही। केवळ विकासावर मतं मागितली। आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला। आम्ही काय करणार आहोत याची ब्लूप्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला। आमचे जे सहयोगी आहेत श्री एकनाथराव शिंदेजी, श्री अजितदादा पवारजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्याही पक्षांनी अतिशय चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे।